नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर बेबी नागरे, SCGM कॉलेज कोपरगाव इथून 2016 साली रिटायर झाले. आज मी अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य साहित्य यावर 2 शब्दात माझे विचार मांडणार आहे. अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील रहिवासी. 1 ऑगस्ट 1920 रोजी यांचा जन्म वाटेगाव येथे झाला. घरची परिस्थिती अत्यंत बेताची आणि ही परिस्थिती तर बेताची होतीच, परंतु सामाजिक दृष्टिकोनातून देखील अस्पृश्यतेचे चटके बसलेला हा माणूस. त्यामुळं शाळेतलं जे वातावरण, अस्पृश्यतेचा बसलेला चटका, आणि त्यामुळं शाळेत काही त्यांचं मन रमलं नाही. 1.5 दिवसात त्यांनी शाळा सोडली. पण शाळा सोडली म्हणून हे व्यक्तिमत्व गप्प बसणार नव्हतं. त्यांच्या वडिलांना त्यांनी बोलून दाखवलं, वडिलांशी चर्चा केली आणि मग हे सर्व कुटुंब कशासाठी तर पोटासाठी हे पायी वाटेगाव ते मुंबई या ठिकाणी निघालं. हातात दमडी नाही, परंतु समाजातनं जे चटके बसले, परंतु ईर्षेनं जगणारे हे व्यक्तिमत्व, हे सर्व कुटुंब मुंबईला स्थायिक झालं. आणि त्यावेळेस अण्णाभाऊंनी हमालीचं काम केलं. कामगार, गिरणी कामगार, त्याचबरोबर मुलं सांभाळणारा, कुत्रं सांभाळणारा, बूट पॉलिश करणं, असे बारीक सारीक काम यांनी केले. याच्यातूनच त्यांचं जीवन हे किती कष्टप्रद होतं हे लक्षात येतं. आणि म्हणून त्यांचं साहित्य हे एक तथाकथित जे साहित्य असतं तसं तथाकथित साहित्य होऊ शकत नव्हतं. तथाकथित म्हणजे काय? कल्पनेत रमणारं, कल्पना करून लिहिलं गेलेलं. परंतु अण्णाभाऊंचं साहित्य हे कल्पनेत रमणारं, त्यांना जमणारच नव्हतं. जे वास्तवात जीवनात चटके घेतले, जे वास्तव जीवन अनुभवलं, त्याच्यातून त्यांच्या साहित्याची निर्मिती झाली. आणि म्हणून त्यांचं कॉम्रेड म्हणून त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं साहित्यिक म्हणून कार्य, त्यांचं लोकशाहीर म्हणून कार्य, या तिन्हींचाही एकत्रितच विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण ते जैविक पद्धतीने एकमेकाशी जोडले गेलेले आहे. त्यांनी भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला, 16 ऑगस्टला मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कला भव्य मोठा मोर्चा काढला. आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी म्हटलं, हे आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. ह्या अशा प्रकारच्या घोषणा देऊन तो मोर्चा, एक क्रांतिकारकानं काढलेला मोर्चा, असा पहिला शिक्का त्यांना त्या ठिकाणी मिळाला. त्याचबरोबर दलित साहित्याचे ते संस्थापक म्हणून, दलित साहित्याचे अध्यक्ष म्हणून 1958 साली त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर होण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत एक चांगला असा विचार मांडला का जी पूर्वी समाजाची जी गैरसमज होता समाजाचा, की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उभी आहे. त्यांनी सांगितलं, आवर्जून सांगितलं की नाही, ही पृथ्वी शेतकरी आणि श्रमिक यांच्या श्रमावर उभी आहे. मग हे विचार लक्षात घ्या, एक क्रांतिकारकच असे विचार मांडू शकतो. त्याचबरोबर त्यांचं कार्य संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे, का ज्यामुळं ते समाजामध्ये खूप प्रसिद्ध झाले. आणि त्यावेळेस त्यांनी एक गाणं लिहिलं, माझी मैना घरीच राहिली, माझी मैना तिकडेच राहिली. हे जे आहे ही मैना कोण? ही मैना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी बेळगाव आणि निपाणी यायला पाहिजे होतं, तर ती निपाणीला ती मैना ही उपमा दिलेली. माझी मैना तिकडेच राहिली म्हणजे कुठे? कर्नाटकामध्ये राहिली. त्यांना ते खूप दुःख झालं आणि त्यातून त्यांनी ते काव्य लिहिलं. ते
त्या काव्यामुळं अगदी अजरामर झाली. त्याचबरोबर पहिल्यांदा ते समाजवादी मार्क्सवादी विचाराकडे झुकले आणि आंबेडकरवादाकडं देखील ते झुकलेले होते. कारण समाजवाद म्हटलं की काय येणार? वर्ग. आणि आंबेडकरवाद म्हटलं की जात. म्हणून वर्ग आणि जात यांच्या संमिश्रण यांच्या विचारामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यातूनच त्यांचं साहित्य हे रंगत गेलं. तमाशाला त्यांनी लोकनाट्याचं भव्य रूपांतर करून दिलं. ही त्यांची फार महत्त्वाची कामगिरी आहे. दुसरी महत्त्वाची कामगिरी म्हणजे शिवाजी महाराजांना पोवाड्याद्वारे त्यांनी रशियापर्यंत पोहोचवलं, असा हा पहिला मराठी लेखक आहे. म्हणून त्यांचं काम आपण लक्षात घेताना काही महत्त्वाचे हे मुद्दे लक्षातच घेतले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांनी साहित्यामध्ये ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या, जवळजवळ 35-36 कादंबऱ्या लिहिल्या, त्यामध्ये फकीरानं तर त्यांना अजरामर केलं. फकीरा हा त्यांचा मामाच होता. दलित समाजाला ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी काय करावं लागलं याचा आदर्श म्हणजे ही फकीरा कादंबरी. आणि म्हणूनच 1959 साली लिहिलेल्या ह्या कादंबरीला 1961 साली महाराष्ट्र शासनानं मराठी साहित्यातील एक चांगली कादंबरी म्हणून त्यांना प्रथम पारितोषिक दिलं. बाबा बोरकरांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. पु ल देशपांडेंनी त्यासाठी प्रयत्न केले होते. म्हणजे या ठिकाणी जे सत्य आहे ते समाजाला त्यांनी स्वीकारायलाच भाग पाडलेला आहे. त्यांच्या काही काही कथा आता सर्व तर इथं आपल्याला सांगता येणार नाही, परंतु एक स्मशानातलं सोनं पोटासाठी काय करावं लागलं की त्या स्मशानातल्या प्रेताच्या तोंडातून जे काही सोनं बाहेर काढायचं, काढता काढता हात अडकला आणि त्यांना हात गमावा लागला. आणि आधी ते मुंबईला ते गिरणी कामगार म्हणून काम करत होते, ती गिरणी बंद पडली. कोहिनूरमध्ये ते काम करत होते, ते बंद पडलं. आणि मग पुन्हा वाटेगावला सगळी फॅमिली आणावी लागली. अहो काय किती कष्ट करायचे आणि किती संघर्ष करायचा, पण मन मात्र बाहेर नाही. मला जग बदलायचे, मला जग बदलायचं. काय असा विचार होता? आंबेडकरवादाचा, आंबेडकरांचा प्रभाव होता. हे जग बदल घालूनी घावं, हे जग बदल घालूनी घावं, गेले सांगून भीमराव, गेले सांगून भीमराव. म्हणजे त्यांच्या विचाराचा आढावा घेताना, त्यांच्या साहित्याचा आढावा घेताना हे असं साहित्य, फकीरासारखी कादंबरी असेल, वैजंतासारखी कादंबरी असेल, चित्रासारखी कादंबरी असेल, अशा अनेक कादंबऱ्या, 35 कादंबऱ्या, पण काही जवळजवळ 7-8 कादंबऱ्यावरती त्यांचे मराठी चित्रपट, यशस्वी मराठी चित्रपट निर्माण झाले. अर्थात या ठिकाणी वास्तव सांगायला हरकत नाही की त्यांनी लिहिलेल्या ह्या कथांचा म्हणा किंवा या साहित्याचा, कादंबऱ्यांचा चित्रपटातून जो पैसा मिळाला किंवा जे काही मिळालं त्याचा मलिदा मात्र दुसऱ्यांनीच खाल्लं. ह्या माणसाच्या कार्याचा, ह्या माणसाच्या कष्टाचा पैसा त्यांना फार अल्प प्रमाणात मिळाला, फारच अल्प. म्हणजे जवळजवळ काहीच फायदा झाला नाही असं आहे. कसं आर्थिक दृष्टीनं म्हणते मी, परंतु समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समाज प्रबोधनासाठीचं त्यांचं साहित्य हे आपल्या डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. हे आपल्या डोळ्यात अश्रू आणणारं आहे. अर्थात आपल्यात माणुसकीची मूल्ये असतील तर, सर्वच माणसांमध्ये ही माणुसकीची मूल्य असतातच असं नाही. आणि म्हणून ही मूल्य तयार करण्यासाठी आज हे कोल्हापूर फिल्म क्लबने हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे याचं निश्चितच कौतुक करावं असाच हा कार्यक्रम आहे. कारण समाज प्रबोधनासाठी पुन्हा ह्या समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांच्या पुढं आणलं पाहिजे, यासाठी निश्चितच हा उपक्रम अतिशय उपयुक्त असा आहे. अण्णाभाऊंना अतिशय चांगल्या प्रकारचं जर काम आपण म्हणतो तर मग अतिशय चांगलं फक्त म्हणून होणार नाही. साहित्यरत्न म्हणतो आपण, साहित्यरत्न आहेतच, ते रत्नच आहे साहित्यातली, वादच नाही. परंतु त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं जर एवढं अजरामर कार्य आहे तर त्यांना शासनानं भारतरत्न पुरस्कार द्यावा असं मला वाटतं. आणि आता जास्त वेळेचं बंधन असल्यामुळं जास्त मी बोलू शकत नाही,
तर धन्यवाद. धन्यवाद.